महाशिवरात्री भक्ती रजनी 2026 मध्ये सहभागी होण्याची दुर्मिळ संधी जी अनाथ संस्थेच्या वतीनं या युगाची शिव असलेल्या माहुतार बाबाजींचे शिष्य श्री गुरु गणेश जगदीशन यांच्या दिव्य उपस्थितीत रात्री 9 ते पहाटे 4 जनार्दन स्वामी आश्रम इथं आजच संपर्क साधा 8779680233 वर। नाशिकच्या अपोलो रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या उच्च जोखीम असलेल्या 56 वर्षीय रुग्णावर अत्याधुनिक MICS म्हणजेच मिनिमली इन्व्हेन्सिव्ह कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली। रुग्णाला नुकताच हृदयविकाराचा झटका आला होता। 3 पेक्षा अधिक रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि धूम्रपानाची सवय अशी गंभीर स्थिती असतानाही छातीचे हाड न कापता डाव्या बाजूच्या छोट्या चिराद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली। डॉक्टर अझहर सय्यद यांच्या नेतृत्वाखाली सर्जरी पार पडली। विशेष म्हणजे शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 4 तासात रुग्णाला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं आणि दुसऱ्याच दिवशी चालण्यास सुरुवात झाली। केवळ 4 दिवसात रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला। मालेगाव आगार मालेगावमधून आलोय आणि माझे शस्त्रक्रिया करणारे जे सर्जन आहेत किंवा डॉक्टर आहेत हे डॉक्टर अझहर म्हणून। तर खरं म्हणजे विश्वास हा महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये आणि तुमचा जर विश्वास असेल तर तुम्ही त्यातनं सहजपणे पार होता। खरं म्हणजे त्यांनी केलेली शस्त्रक्रिया अतिशय चांगली, सोपी, सुरळीत। ह्या ज्या नवीन शस्त्रक्रिया आहे ही अतिशय सोपी आणि सुरळीत आहे। जरी त्याच्यामध्ये कुठलेही धोके नाहीत इन्फेक्शन होण्याचे किंवा आणखीन काही। मी अक्षरशः 6व्या दिवशी माझ्या कुठल्याही कुशीवर म्हणजे उजव्या किंवा डाव्या कुशीवर झोपायला लागलो आणि या सगळ्याचं श्रेय जातं ते डॉक्टर अझहर सरांना। आणि मला आता 1 महिन्यामध्ये मी माझं सगळं रुटीन रोजचं जे जीवनातलं माझं काम आहे हे करतोय मी, याचं सगळं श्रेय डॉक्टर अझहर यांना जात आहे आणि ह्या हॉस्पिटलला जात आहे, अपोलो हॉस्पिटलला। मी डॉक्टर अझहर सय्यद, कार्डियक सर्जन ॲट अपोलो हॉस्पिटल नाशिक। तर माझ्यासोबत माझे पेशंट आहे मिस्टर मगर फ्रॉम मालेगाव। आम्ही एक न्यू कॉन्सेप्ट इथे नाशिकमध्ये आणला आहे, त्याला म्हणतात आहे आपण MICS कार्डियक सर्जरी। त्याचा अर्थ हे आहे की आपण हे जे मधला बोन आहे ते न कापता हृदय शस्त्रक्रिया करतोय, ते 2 बरगड्यांचे मध्ये जे हे स्पेस असतो त्याच्यातून करताय। तर त्याचे काय बेनिफिट्स आहे, हे सर्जरीचे मेन बेनिफिट्स हे आहे की पेशंटची लवकरात लवकर सुट्टी होते, रिकव्हरी खूप फास्ट होते, ब्लिडिंगचा रिस्क कमी असते, इन्फेक्शनचा रिस्क खूपच कमी असते आणि मधला बोन न कापता आपण हे सर्जरी करताय म्हणून पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह पेन वगैरे खूपच कमी राहतं। आता हे सर्जरी जे रूटीन जे बायपास सर्जरी आहे त्याच्यावरून का जास्त चांगली आहे, तर हेच सगळे गोष्टी आहे की आपण पेशंटला लवकरात लवकर घरी पाठवू शकतो आणि पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लिडिंगचा रिस्क कमी आहे आणि इन्फेक्शनचा रिस्क कमी आहे। इथून जर आपण सर्जरी केली तर पेशंटला करवट करून झोपवू शकत नाही कमीत कमी 2 महिने। पण जर आपण तेच सर्जरी कीहोल हे रस्त्यावरून केली तर पेशंटचा जे रिकव्हरी आहे फास्ट होतो आणि काही रिस्ट्रिक्शन्स नसतात। पेशंट इंडियन कमोड यूज करू शकतो, करवट करू शकतो, आरामात झोपू शकतो, हे सर्व बेनिफिट आहे आणि लवकरात लवकर आपले जे कामं आहे, जे ड्युटीज आहे ते लवकरात लवकर जॉईन करू शकतो, हे सर्व बेनिफिट आहे। अपोलो हॉस्पिटलच्या कार्डियक सायन्सेस भूलतज्ञ आणि ICU टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलंय। नाशिकमध्ये अत्याधुनिक हृदय उपचारांची सुविधा उपलब्ध असल्याचं यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।